हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत कॉमन इंग्लिश वर्ड्सची. फ्रेंड्स, काही शब्द असे असतात ज्यांचा यूज आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जास्तीत जास्त करतो. तर असे शब्द मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आज मी तुम्हाला त्या शब्दांची मिनिंग आणि त्यासोबतच एक्झाम्पल्स देखील सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक व शेवटपर्यंत बघा. आपला फर्स्ट वर्ड आहे अर्ली. अर्ली म्हणजे लवकर. जेव्हाही आपण एखादी गोष्ट लवकर करतो त्यासाठी आपण वर्ड यूज करतो अर्ली. फॉर एक्झाम्पल, मी दररोज सकाळी लवकर उठते. तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय ऑलवेज गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आय ऑलवेज गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. नेक्स्ट वर्ड आहे डीपली म्हणजे खोलवर. डीपली याचा अर्थ होतो खोलवर. एक्झाम्पल, तिने खूप खोलवर विचार केला. आपलं सेंटेन्स काय होईल? शी थॉट व्हेरी डीपली. नेक्स्ट वर्ड आहे फेअरली. फेअरली याचा अर्थ होतो बऱ्यापैकी किंवा प्रामाणिकपणे. एक्झाम्पल बघा, परीक्षा बऱ्यापैकी सोपी होती. आपलं सेंटेन्स कसं होईल? द एक्झाम वॉज फेअरली इझी म्हणजे परीक्षा बऱ्यापैकी सोपी होती. नेक्स्ट वर्ड आहे ऑलवेज. ऑलवेज म्हणजे नेहमी. जेव्हाही आपण एखादी गोष्ट नेहमी करतो त्यासाठी आपण वर्ड यूज करू शकतो ऑलवेज. एक्झाम्पल बघा, तो नेहमी उशिरा नाही येत. तो नेहमीच उशिरा नाही येत यासाठी आपलं सेंटेन्स काय होईल? ही डझंट ऑलवेज कम लेट. नेक्स्ट वर्ड आहे डेली. डेली म्हणजे दररोज. डेली याचा अर्थ काय होतो? दररोज. एक्झाम्पल बघा, ते दररोज व्यायाम करतात. सेंटेन्स काय होईल? दे एक्सरसाइज डेली. नेक्स्ट वर्ड इज युजली. युजली म्हणजे सहसा किंवा बहुतेकदा. एक्झाम्पल बघा, ती बहुतेकदा लवकर उठते. तर सेंटेन्स काय होईल? शी युजली वेक्स अप अर्ली. नेक्स्ट वर्ड इज इझिली. इझिली म्हणजे सहजपणे. इझिली याचा अर्थ होतो सहजपणे. एक्झाम्पल बघा, आम्ही ते सहजपणे केले. सेंटेन्स काय होईल? वी डीड इट इझिली. वी डीड इट इझिली. नेक्स्ट वर्ड आहे वीकली. वीकली म्हणजे साप्ताहिक. वीकली याचा अर्थ काय होतो? साप्ताहिक. एक्झाम्पल बघा, त्याला त्याचा पगार साप्ताहिक मिळतो. म्हणजे सेंटेन्स काय होईल? ही गेट्स हिज पेमेंट वीकली. नेक्स्ट वर्ड आहे बॅडली. बॅडली म्हणजे वाईटरित्या. बॅडली याचा अर्थ काय होतो? वाईटरित्या. एक्झाम्पल बघा, त्यांनी वाईटरित्या व्यवहार केला. तर सेंटेन्स काय होईल? दे बिहेव्ड बॅडली. दे बिहेव्ड बॅडली. नेक्स्ट वर्ड आहे क्वाइटली. क्वाइटली म्हणजे शांतपणे. तिने शांतपणे सांगितले. तिने कसे सांगितले? शांतपणे. सेंटेन्स काय होईल? शी सेड सो क्वाइटली. सून. सून म्हणजे लवकरच. सून याचा अर्थ काय होतो? लवकरच. एक्झाम्पल बघा, मी तुला लवकरच कॉल करेन. सेंटेन्स काय होईल? आय विल कॉल यू सून. आय विल कॉल यू सून. नेक्स्ट वर्ड आहे लेटर. लेटर म्हणजे नंतर. लेटर याचा अर्थ काय होतो? नंतर. एक्झाम्पल बघा, मी तुला नंतर सांगेन. आपण म्हणतो ना असे वाक्य की मी तुला ते नंतर सांगेन. तर सेंटेन्स काय होईल? आय विल टेल यू लेटर. नेक्स्ट वर्ड आहे नाव. नाव म्हणजे आता. नाव आता. एक्झाम्पल बघा, आता मला जायला पाहिजे. तेव्हा सेंटेन्स काय होईल? आय हॅव टू गो नाव. आय हॅव टू गो नाव. नेक्स्ट वर्ड आहे देअर. देअर म्हणजे तिथे. देअर याचा अर्थ काय होतो? तिथे. एक्झाम्पल बघा, मी तिथे जाईल. आपण म्हणतो ना मी तिथे जाईल. तेव्हा सेंटेन्स काय होईल? आय विल गो देअर. आय विल गो देअर. नेक्स्ट वर्ड आहे हिअर. हिअर म्हणजे इथे. तिथेच्या अपोजिट इथे. तर इथेसाठी आपण वर्ड काय यूज करतो? हिअर. एक्झाम्पल बघा, कृपया इथे थांबा. सेंटेन्स काय होईल? प्लीज वेट हिअर. प्लीज वेट हिअर. नेक्स्ट वर्ड आहे व्हेरी. व्हेरी म्हणजे खूप. व्हेरी खूप. एक्झाम्पल बघूया, आज मी खूप व्यस्त आहे. त्या सेंटेन्स काय होईल? टुडे आय एम व्हेरी बिझी. नेक्स्ट वर्ड आहे रिअरली. रिअरली म्हणजे क्वचितच. रिअरली याचा अर्थ होतो क्वचितच.
एक्झाम्पल बघा, हल्ली आम्ही क्वचितच भेटतो. सेंटेन्स काय होईल? वी रिअरली मीट इच अदर नाव. तर फ्रेंड्स, आज आपण शिकलो कॉमन इंग्लिश वर्ड्स. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग.